कोन्निचिवा, नमस्कार. जपानसारखी जी कंट्री आहे जिथे बेसिकली नॅचरल डिझास्टर्स खूप होतात, युजली अर्थक्वेक्स किंवा टायफून्स हे खूप कॉमन आहेत जपानसारख्या कंट्रीमध्ये, आणि त्याच्यामुळे इमर्जन्सी किट हा खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे जपानसारख्या कंट्रीमध्ये. सो आत्तापर्यंत बरेच इथे मेजर अर्थक्वेक येऊन गेला आहे जो 2011 मध्ये, आणि त्याच्यामुळे खूप हानी झालेली इथे. तसंच इथे टायफून्स ऑलमोस्ट एव्हरी इयर येतच असतात, कोणत्या ना कोणत्या तरी पार्टमध्ये ते हिट होतात, कधी कधी एंटायर कंट्रीला हिट होतात, आणि त्याच्यामुळे तुम्हाला एनी टाइम क्विकली इव्हॅक्युएट करावं लागू शकतं. आणि जेव्हा तुम्ही इव्हॅक्युएट करता तेव्हा इथे कॉमन जो एरिया असतो, युजली स्कूल्स असतात, तिथे आपल्याला शेल्टर म्हणून जावं लागतं. पण त्या कॉमन एरियाजमध्ये पाण्याची सोय असेल की नाही, किंवा मेडिकल बेसिक इनिशियल मेडिसिन्स असतील की नाही, किंवा ओव्हरऑल तुमचं खाण्याचं पण काही असेल की नाही तिकडे अवेलेबल, ह्याचा थोडा पॉसिबिलिटी कमी असते, कारण भरपूर लोक तिकडे इव्हॅक्युएट होऊन गेलेले असतात. त्यामुळे युजली प्रत्येकाने एक इव्हॅक्युएशन किट किंवा इमर्जन्सी किट करणं इथे रेडी ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी तुम्हाला आता क्विकली दाखवेन की युजली इव्हॅक्युएशन किट किंवा इमर्जन्सी किटमध्ये काय काय गोष्टी ठेवणं आवश्यक आहे, किंवा काय काय गोष्टी ठेवाव्यात प्रत्येकाने. गव्हर्नमेंटकडून पण बरेच लिफलेट्स वगैरे दिले जातात. टोकियो गव्हर्नमेंटने किंवा कानागावा गव्हर्नमेंटने सेपरेट लिफलेट्स बनवलेले आहेत. तर त्याच्यात सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आणि दोन्ही लँग्वेजमधून आहेत, इंग्लिश आणि जॅपनीज. तर त्याच्यात सगळ्या इन्स्ट्रक्शन्स, नंतर काय काय करायला पाहिजे, तुम्हाला काय काय ठेवायला पाहिजे, आणि अर्थक्वेक किंवा टायफून आलं असताना तुम्हाला घरात पण कोणत्या प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, त्याचं डिटेल्ड लिफलेट त्यांनी बनवलेलं आहे. तर डेफिनेटली ते लिफलेट पण एक तुम्ही गो थ्रू करणं आवश्यक आहे. आणि तसंच सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग म्हणजे तुम्ही जेव्हा इव्हॅक्युएट करता किंवा अशा सिच्युएशनमध्ये तुमच्याकडे पैसे असणं गरजेचं आहे. त्यामुळे ऑलवेज थोडी कॅश तुमच्याबरोबर ठेवणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि कॅश बरोबर ऑफकोर्स तुमची जी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत, लाईक पासपोर्ट, नंतर रेसिडेंट कार्ड, किंवा तुमचे इन्शुरन्स कार्ड्स, किंवा तुमची क्रेडिट कार्ड्स, हे तुमच्याबरोबर असणं आवश्यक आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी या तुमच्याकडे हँडी असणं खूप गरजेचं आहे. पण लक्षात ठेवा, कॅश ही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा कधी आपण बाहेर जातो तेव्हा कदाचित तिकडे क्रेडिट कार्ड्स किंवा दुसरी कार्ड्स चालतील की नाही याचा डाऊट असतो. त्यामुळे कॅश असणं हे अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे. प्रत्येकाने थोडी तरी कॅश आपल्याबरोबर सेफगार्ड म्हणून एक ठेवायला पाहिजे. पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला एक बॅकपॅक असावी लागते, कारण तुम्हाला प्रत्येक कधी इव्हॅक्युएट पटकन करायचं असेल तर ते सामान सगळं तुमच्या एका बॅकपॅकमध्ये भरून ठेवावं लागतं. नॉट नेसेसरी बॅकपॅक ही इझी जाते म्हणून मी
म्हणतोय बॅकपॅक, पण अदरवाईज तुम्ही कोणताही बॉक्स ठेवू शकता किंवा कोणती मोठी हँडबॅग पण ठेवू शकता ज्याच्यातून तुम्ही इझिली कॅरी करू शकत असाल. तर हे बॅकपॅक किंवा एक कोणती तरी बॅग फॉर कॅरिंग थिंग्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर दुसरी गोष्ट मी दाखवतो, आजकालच्या सीझनमध्ये मास्क हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ऑफकोर्स इव्हॅक्युएशनसाठी जरी आत्ता सध्या कोरोना चालू आहे त्यामुळे मास्क इम्पॉर्टंट आहेच, पण अदरवाईज ऑल्सो इव्हॅक्युएशन जेव्हा करतो तेव्हा मास्क हे इम्पॉर्टंट इथे मानले जातात, कारण तुम्हाला कोणाचे इन्फेक्शन होऊ शकतं, कारण भरपूर लोक तिकडे गॅदर झालेली असतात, त्यामुळे मास्क हे खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर तुम्ही एक मेडिकल बॉक्स ठेवावा ऑलवेज. फर्स्ट एड किट आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यात युजली बेसिक मेडिसिन्स मीन्स पॅरासिटामॉल किंवा काही दुसऱ्या जे रिक्वायर्ड मेडिसिन्स आहेत ती, नंतर बँडेड आणि ज्या फर्स्ट एडमध्ये गोष्टी लागतात बेसिकली त्या आपण ठेवाव्यात मेडिकल किटमध्ये. नंतर हँडग्लोव्ज हे हीट रेझिस्टंट हँडग्लोव्ज मी घेतलेले आहेत, तर हे हीट रेझिस्टंट हँडग्लोव्ज आपण ठेवावेत, कारण कधीही कुठेही फायर असेल किंवा काही दुसरी गोष्ट असेल तर आपल्याला हीट रेझिस्टंट हँडग्लोव्ज असण्याची खूप गरज आहे. सिमिलरली हँडग्लोव्ज सारखंच एक हीट रेझिस्टंट ॲल्युमिनियम ब्लँकेट पण आपल्याला ठेवायची गरज असते, कारण कधीही ते लागू शकतं. नंतर या काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. हे जे आहे हे आपल्या पेपर प्लेट्स आणि स्पून्स आणि फोर्क्स आहेत, तर बाहेर गेल्यानंतर आपल्याला दुसरं काही ऑप्शन नसतो, त्यामुळे खाण्यासाठी आपल्याला हे यूजफुल पडू शकतं, त्यामुळे हे एखादा सेट असलेलं बरं असतं. नंतर ऑफकोर्स बॅटरी ही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण नाईटच्या वेळेला आपल्याला कुठेही जावं लागू शकतं आणि इव्हॅक्युएशन सेंटर आपल्याला किंवा इव्हॅक्युएशन एरिया जर का आपल्याला दिसत नसेल, कारण युजली जेव्हा टायफून किंवा अर्थक्वेकमुळे इव्हॅक्युएट करायला लागतं तेव्हा बरेच वेळा इकडची इलेक्ट्रिसिटी गेलेली असते, तर त्याच्यामुळे बॅटरी ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि बॅटरीसाठी आपल्याला सेल्स लागू शकतात, त्यामुळे सेल्स ठेवणं पण गरजेचं आहे. सेल्स हे दोन्ही टाईप्समध्ये आपण ठेवणं गरजेचं आहे, मोठे आणि छोटे, दॅट इज AA आणि AAA. नंतर तुम्ही बघू शकता हे मी ठेवलेले आहेत वेट वाईप्स और वेट टिश्यूज, कारण ते एनी टाईम आपल्याला क्लीन करण्यासाठी कोणती गोष्ट लागू शकते. नंतर हे अजून एक खूप इम्पॉर्टंट आहे, हे आहे टॉयलेट बेसिकली, तर इमर्जन्सी टॉयलेट म्हणतात त्याला. तर हे आपल्याला जेव्हा आपण कुठेही असं इव्हॅक्युएट करून जातो तेव्हा तिकडे किती हायजिनिक असेल काही सांगता येत नाही, त्यामुळे ऑलवेज हे इमर्जन्सी टॉयलेट तुमच्याबरोबर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. असे 3-4 सेटही ठेवायचे, कारण किती दिवस तुम्हाला राहावं लागू शकतं हे कोणालाही गॅरंटी नसते, त्यामुळे इट्स बेटर टू हॅव फ्यू मोर सेट्स विथ यू. हे लायटर आपण युजली ठेवतो, लायटर किंवा मॅच बॉक्स पण ठेवला तरी चालेल, कारण तुम्हाला युजली कॅन्डल्स किंवा काही करण्यासाठी हे लावण्यासाठी फायर करण्यासाठी तुम्हाला काहीतरी कशाची गरज लागते, तर त्यामुळे आयदर लायटर किंवा मॅच बॉक्स तुम्ही ठेवू शकता. कॅन्डल्स ऑफकोर्स असायलाच पाहिजेत, कारण कॅन्डल्स इथे इलेक्ट्रिसिटी जाते, त्यामुळे कॅन्डल्सची रिक्वायरमेंट इथे असतेच. नंतर टॉयलेट टिश्यूज पण तुम्ही ठेवायला पाहिजेत, कारण मी जसं म्हटलं इमर्जन्सी टॉयलेट जसं तुम्ही कॅरी करता तसे टॉयलेट टिश्यूज पण एक्स्ट्रा तुम्हाला कॅरी करणं गरजेचं आहे. आता मी खाण्याच्या गोष्टी काही दाखवतो, जे की इथे काही रेडीमेड गोष्टी मिळतात आणि स्पेसिफिकली इमर्जन्सी किटसाठी म्हणूनच या गोष्टी मिळतात. या तुम्हाला कधी 100 yen शॉपमध्ये पण मिळू शकतात, लाईक डायसो, किंवा दुसऱ्या सुपर मार्केटमध्ये किंवा टोकियो स्टोअर किंवा डॉन किहोते किंवा दुसरी जे मारियोत्सू जे
सुपर मार्केट्स आहेत तिकडे पण तुम्हाला या गोष्टी वेगळ्या सेक्शनमध्ये मिळू शकतात. हे जे मी घेतलेलं आहे ते रेडी टू ईट राईस असं आहे. तर हे तुम्ही पटकन क्विकली कुठे बाहेर गेलात तर तुम्ही हा खाऊ शकता. त्यामुळे रेडी टू ईट राईस तुम्ही घेतलेला बरा असतो. नंतर या काही ज्या गोष्टी आहेत या बेसिकली कॅलरीज किंवा क्विक एनर्जी येण्यासाठी ज्या आपण वापरतो. या दोन्ही जेल्स आहेत. ही जी आहे ती विटॅमिन जेल आहे. नंतर हे आहे हे कॅलरी मेट फूड आहे. इट्स लाईक तुम्हाला क्विक एनर्जी बार्स वगैरे असतात तशासारखं हे फूड आहे. तर हे तुम्ही क्विकली एनर्जी येण्यासाठी किंवा काहीच तुमच्याकडे नसेल खायला तर हे खूप उपयोगी येऊ शकतं. नंतर या आहेत कप नूडल्स, कप रामेन. त्या तुम्हाला ऑलवेज कॅरी करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला पटकन खायचं असेल आणि रेडी टू ईट खायचं असेल तर हे इथे खूप युजफुल मानलं जातं. नंतर ऑफकोर्स इथे ही जी बिस्किट्स येतात, बिस्को म्हणतात त्याला, तर ही जी बिस्किट्स आहेत ही स्पेशली इमर्जन्सी किटसाठीच बनवलेली आहेत. तुम्ही त्याची एक्सपायरी डेट जर का बघितली तर ती एक्सपायरी डेट 2025 पर्यंत ती एक्सपायरी डेट आहे. त्यामुळे तुम्हाला ही बिस्किटं ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ऑफकोर्स बिस्किटांबरोबरच हे पण काही रेडी टू ईट खाण्याचे मी आणून ठेवलेले आहेत कारण जे कधीही यूजला येऊ शकतात. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पाण्याच्या बॉटल्स. तर आत्ता मी 4 लिटर पाण्याच्या बॉटल्स घेऊन आलेलो आहे. पण तुम्हाला जर का घरचे मेंबर्स जर का जास्त असतील तर ऑफकोर्स तुम्हाला पाण्याची गरज जास्त लागेल. तर मिनरल पाण्याच्या बॉटल्स तुमच्याकडे ठेवणं अत्यावश्यक आहे. कारण अशा पिरियडमध्ये जरी तुम्हाला इव्हॅक्युएट करायला लागलं नाही तरी पण कधी कधी तुमच्या घरातलं पाणी पण जाऊ शकतं किंवा युजली टॅप वॉटर खराब येऊ शकतं एस्पेशली टायफून सीझनमध्ये. तर त्यामुळे ऑलवेज पाण्याच्या बॉटल्स कॅरी करणं हे खूप गरजेचं आहे. आणि हा जो किट एंटायर आपण जो बनवून ठेवतो तो रेग्युलरली ऑलमोस्ट 6-6 महिन्यांनी किंवा 1-1 वर्षाने रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा या गोष्टी जरी इमर्जन्सी किटसाठी बनवलेल्या असल्या तरी पण त्याची व्हॅलिडिटी 1 वर्ष 2 वर्ष अशीच असते. त्यामुळे आफ्टर सर्टन टाईम तुम्हाला ते रिव्ह्यू करणं गरजेचं आहे की त्या एक्सपायर झाल्या नाही आहेत ना. आणि एक्सपायर झाल्या असतील तर तुम्हाला त्या रिप्लेस करायला लागू शकतात. त्यामुळे ही काळजी पण घेणं आवश्यक आहे. तर माझं असं सजेशन आहे प्रत्येकाला की जे कोणी अशा कंट्रीजमध्ये राहत असतील, एस्पेशली जपानमध्ये मी आता सांगतोय, जे कोणी राहत असतील त्यांनी असा एक इव्हॅक्युएशन किट किंवा इमर्जन्सी किट स्वतःकडे बनवून ठेवावा. त्याच्यात काही जास्त डिफिकल्ट नाही आहे. सगळं सामान तुमच्या आजूबाजूलाच सुपर मार्केट्समध्ये मिळतं. तर एक प्रिकॉशन म्हणून हे बनवणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यांनी असा किट बनवावा तुम्हाला तुमच्या सेफ्टीसाठी. ऑल द बेस्ट. माताने पुन्हा भेटूया.